आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात 8.7% वाढ होऊन ते सुमारे 2,43,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. यापूर्वी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जीएसटीची सर्वाधिक वसुली नोंदवली गेली होती. अमेरिकेनं भारताला सुमारे 14 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या 657 प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. मॅनहॅटनचे जिल्हा अटर्नी अल्विन ब्रॅग यांनी न्यूयॉर्कमधल्या भारताच्या महावाणिज्य दूत राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या एका समारंभात या वस्तू भारताकडे सुपूर्द केल्याची घोषणा केली. तस्करीच्या मार्गानं या वस्तू भारताबाहेर गेल्या होत्या. या वस्तू भारताला परत मिळवून देण्यासाठी मॅनहॅटन जिल्हा अटर्नी कार्यालय, अमेरिकेचा गृह सुरक्षा विभाग आणि विविध संस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची भारताचे महावाणिज्य दूत विनय प्रधान यांनी प्रशंसा केली आहे. येत्या 9 मे रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक अधिकारी उपस्थित राहतील. खोली क्रमांक 405, चौथा माळा, जिल्हा न्यायालय, नवीन विस्तारित इमारत, न्याय मंदिर, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स इथं 11:30 वाजता ही अदालत आयोजित करण्यात आली आहे. एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी आज नागपूरच्या आढावा तथा निरीक्षण दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट विदर्भाच्या गडचिरोली आणि चंद्रपूरचा समावेश असलेल्या दुर्गम भागांमध्ये एनसीसीचा विस्तार करण्याच्या उद्देशानं आखलेल्या एनसीसीच्या धोरणात्मक उपक्रमाचा एक भाग आहे. IPL 2020 क्रिकेट स्पर्धेअंतर्गत आज जयपूर इथं संध्याकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांदरम्यान सामना खेळवण्यात येणार आहे. काल गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या दरम्यान अहमदाबाद इथं खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात संघानं बंगळुरू संघावर 4 गडी राखून विजय मिळवला. आगामी काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात देखील काही ठिकाणी वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा इशारा हवामान केंद्रानं दिला आहे. मागील 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 44° इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात 43.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.